रिस्पॉन्सिबिलिटी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये जर मुलाला भूक लागली असेल तर तुम्ही कामावरून कधी पण या. तुम्हाला त्यासाठी काही ना काही करावं लागणार म्हणजे लागणारच. विचार नव्हता केला की तो अजूनपर्यंत जागा असेल आणि घरी आल्या तो मला हे क्वेश्चन करेल. तर घरी जाऊन बघूयात ते लोक जागे आहेत की नाही. असतील तर नक्कीच त्यांना मी ब्लॉगमध्ये घेईल. एक दिवस फक्त पाऊस आला, त्याच्यानंतर पाऊस कुठे गायब झाला काय माहिती नाही. आणि आता मुंबईमध्ये हे जे गरम होतं या. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आता मी गोरेगाव स्टेशनवर पोहोचलोय आणि मी जस्ट ऑफिसवरून निघालोय. 9:30 वाजलेत. आज ब्लॉग मी गोरेगाव स्टेशनवर ह्यासाठी चालू करतोय कारण की घरी जाईपर्यंत पनू नग झोपलेलं असेल आणि झोपलेलं असेल आणि मग उद्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार नाही. म्हणून जे काय असेल ते मी आज माझा घरी पोहोचेपर्यंत ऑफिस नंतर ट्रॅव्हल टाकवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, जेणेकरून यूट्यूबला आपला एकही दिवस ब्रेक होता कामा नाही. म्हणून आता हा ब्लॉग चालू करतोय मी घरी जाण्याचा. काही लोकल येते, ही आली 9:12ची लोकल बोरिवली आणि बोरिवली मला पकडायचं आहे 9:50ची सौरास. तर चला आज सौरास पकडूयात. हा, या लोकलमध्ये चढणं म्हणजे जीवन काय एकदम लढाईला जाण्यासारखं असतं. बॅग पुढे घ्यायची आणि एक डायरेक्ट अटॅक. दादा एक मध्ये आणि लकीली सीट सुद्धा भेटली बसायला. तर बोरिवलीला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आता जायचं आहे. 1 वर क्रॉस करायचं आहे, पुन्हा 2 नंबर पण क्रॉस करायचं आहे आणि त्याच्या झाल्यात 9:45 आणि 5 मिनिटात तिथं सौराष्ट्र येण्यासाठी. आणि मला पटापटच जावं लागणार, नाहीतर सौराष्ट्र मिस झाली तर गुजरात मेल आहे. पण गुजरात मेलला बसायला भेटत नाही, म्हणून मला ट्राय करावं लागेल की मला सौराष्ट्र एक्सप्रेस भेटायला पाहिजे. चालतोय पटापटा. एक दिवस फक्त पाऊस आला, त्याच्यानंतर पाऊस कुठे गायब झाला काय माहिती नाही. आणि आता मुंबईमध्ये हे जे गरम होतं यार, हालत खराब. कधी पालघरमध्ये जातो असं होते, पालघरमध्ये थोडा तरी थंड आहे. पण आता मी आहे बोरिवलीला पण आता एवढं गरम होतं ना काय बोलू. आणि आज कदाचित कॅमेऱ्याची क्वालिटी वेगळी दिसत असेल कारण की मी गोप्रोने शूट करतोय आणि माईक नाही लावलाय, तर साईडचा आवाज जास्त येत असेल. चल बाईक चल. 10:07 झाले आणि आता सौरास येते. सौराचा टाईम आहे 9:50चा. आज इतकं लेट, नेमकी मी घरी जातो या टायमावर असतं आणि आज मलाही लेट झालं आहे. तर या गाडीमध्ये बसायला भेटेल तर बेस्ट. बघूयात बसायला भेटतं की नाही. प्रॉपर 11:03 झालेत आणि पालघरला उतरलोय. चालतोय मी आता आणि हे 5 पालघरची. आणि लोक जराच बाहेर दिसतात आहेत गरमीमुळे, किंवा लोक मस्त बाहेर फिरतात, राऊंड मारतात. आणि आपण आता घरी जातोय. रस्त्याला चालतोय ना, एवढं गरम होतं ना यार, हालत खराब. खूप गरम. कधी पाऊस पडेल, कधी राईटला निघणार. आज तुम्ही भरपूर दिवसानंतर मला ब्लॉगमध्ये एकट्याला बघत असेल. आता घरी जाऊन समजेल की पडू नग झोपलाय की नाही. कारण की आता घरी गेल्यानंतर काय ब्लॉग शूट करायचं मला काही आयडिया नाही. म्हणून मी जसं ऑफिसमधून निघालं तसं ब्लॉग शूट करायला चालू केलं. आणि जसं तुम्ही आमच्या फॅमिली ब्लॉगला सपोर्ट करता तसं माझ्या सोलो ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा. तर घरी जाऊन बघूयात ते लोक जागे आहेत की नाही. असतील तर नक्कीच त्यांना मी ब्लॉगमध्ये घेईल. 11:19 आणि आता घराच्या बाहेर पडून फोन केला, ती झोपली असं वाटते. आवाज ऐकून तर बघूयात. अरे खोल लवकर. झोपली. चेहरा बघ इथं. झोपली. हो. आज काय करू म्हटलं, आज काय यूट्यूबला ब्लॉग स्क्रिप्ट व्हायला नको म्हणून चालू केला. मी ऑफिसमधून निघालो आणि ब्लॉग चालू केला. तो झोपला मग नक्षू? तो कुठं झोपला नाही अजून तो. हो, तो झोपली. थांबा, हा नक्षू झोपला नाही. हा, हालत खराब. हो, एवढा थंडावा. एसीचा थंडावा इथपर्यंत येतोय. काय रे, एवढा एसी थंडी केलाय? हां, एवढी एसी थंडी केली तुम्ही? हा. बिल येते 4 3 3,500 आणि एसी थंड करून झोपलेत. वाव वाव वा. हा, प्रिंट. तुला झोप येत नाही ना? आणलं दाखवतो. झोपा काढतो. नक्षूला प्रिंट पाहिजेत. कसली प्रिंट तुम्ही दाखवतो. तुम्हाला मागेच लागला बाबा प्रिंट. हो. आणि आत्ता पण जस्ट घरी आलो मी आणि तू बोलतो बाबा प्रिंट. वॅट वेट मी पहिले यांना दाखवतो. तेव्हा ह्याला अशी गाड्यांची प्रिंट आहेत. भरपूर साऱ्या गाड्या आहेत. BMW, ऑडी, मर्सिडीज भरपूर आहेत.
चल आतमध्ये चल दाखवतो. चला 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 चला, एक मिनिट थांबा, तुम्हाला प्रिंट दाखवतो कोणती कोणती आहेत ती. हे घे. हो खुश. बघ कोणते कोणते बघ, जरा शोध. हो सगळ्याचे दोन दोन मारलेत. चालेल, चेक कर चेक कर चेक कर. या एक गाडी, हो जीटी. हो असे भरपूर सारे प्रिंट आलेत त्याला. आणि विचार नव्हता केला की तो अजूनपर्यंत जागा असेल आणि घरी आल्या आला तो मला हे क्वेश्चन करेल, बाबा प्रिंट. तो आणली आहे प्रिंट मी. वा मस्त आहे ना, आवडले. उद्या पेंटिंग करा त्याला, असं कलर्स फिल करायचे त्यामध्ये. मग ते मी घेऊन आले आणि ए सीमध्ये आल्यावर बरं वाटलं, थंडावा. आता माझा फ्रेश होतोय आणि आपलं काय रात्रीचं जेवण म्हणजे सलाड असेल काय असेल माहिती नाही, ते चेक करतोय, खाऊन घेतोय आणि लगेच झोपतोय. कारण की उद्या सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे आम्ही उद्या राईडला जाणार होते. तो राईडचा प्लॅन माझा पर्सनली कॅन्सल झाला आहे, कारण की मला जायचं उद्या ऑफिसला, खूप जास्त काम आहे. काय यार, एवढा मूड खराब झाला आहे राईड कॅन्सल झाल्यामुळे. विचार नव्हता केला की कधीच राईड कॅन्सल करू शकतो मी ऑफिसमुळे, पण ऑप्शन नाही आहे, रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट, म्हणून उद्या ऑफिसला जावं लागेल मला. चला फ्रेश होतोय आणि मग तुमच्याशी बोलतो. तर तुम्ही टाईम दाखवतोय, बा टाईम बघा 11:25 झालेच. आणि मी आता फ्रेश झालो आहे आणि नक्ष बोलतोय, बाबा मला भूक लागली आहे. तर आता काय सीन असा आहे ना की फक्त चपाती आहेत घरामध्ये आणि कोणी बोलतो त्याला बोंबील घे आणि बोंबील फक्त तेलावर फ्राय करून दे, मग चपात्याने बोंबील खातो. काय ना चपात्याने बोंबील. हां कुठे बोंबील, कुठे आहेत हे बोंबील आहेत का, पण कुठे आहेत का बोंबील. फ्रीजला वाटतं फ्रीजमध्ये बोंबील आहेत ते काढून, कुठे आहेत अक्षरू फ्रीजमध्ये सुके बोंबील. फ्रीजमधले बोंबील काढतोय, कुठे बघ दिसतं कुठे डब्बा. हा येस, हां भेटला भेटला भेटला. त्याला फक्त आम्ही बोंबील फ्राय करतोय नक्साठी. खायला ना पुढचं फेकले ना फटके देऊ तुला मी, कळलं. तर काय करणार, रिस्पॉन्सिबिलिटी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये जर मुलाला भूक लागली असेल तर तुम्ही कामावरून कधी पण या, तुम्हाला त्यासाठी काही ना काही करावं लागणार म्हणजे लागणारच. काय झालं, काय आलं ना आई, मग ती बोंबील नको फ्राय करू, खाईल ना पक्का ना. बाबा करतोय म्हणून विचारलं, काय करू की नको. नक्षीचा मूड असा तसा आहे, सुके बोंबील त्याला नको आहे तसं वाटतंय. बोल लवकर पक्का, मग ये ना इथे बाबांकडे. चला खातो बोलतो तो, तर पटके त्यासाठी बोंबील बनवून घेते मी तेलावर असंच. असं पण काय हळद मीठ मसाला या फक्त असंच टाकू, पण असंच टाकू चला. कारण की सुके बोंबील कधी मी तेलावर फ्राय नव्हते केले, तर आज करतोय म्हणून पूर्ण विचारून करतो सर्व काही गोष्टी. तवा कुठे आहे, हा हा तवा घेऊ छोटूसा, थोडंसं तेलावर टाकून घेतो मग साठी, तेव्हा खाईल तो. चमचा एवढे पण त्याला खूप जास्त होतील, पण ठीक आहे जेवढं घेतलं तेवढं खाईल तर ठीक आहे, नाही तर राहून जाईल तेवढं काय नाही. मलाही भूक लागली, मी ऑफिसमधून काहीच खाऊन नव्हतं आलोय. पटकन माझे पण पणून शिंगाणे पणून बॉईल करत बोलते, तर ते खाऊन गेल मी आता. हे नक्षाची चपाती आणि बोंबील आणि माझ्यासाठी शिंगाणे बॉईल. माझं रात्रीचं जेवण हेच असतं, काही नाही काय सरळ खातो मी. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. हा शॉर्ट आणि सिंपल तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.